नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। एक बातमी आहे कल्याणमधून। मुंबईत पुन्हा एकदा अमराठी लोकांकडून भाषिक शेरेबाजी नंतर मारहाणीची घटना घडलेली आहे। कल्याणमधल्या एका हाय प्रोफाईल सोसायटीत अमराठी कुटुंबात किरकोळ भांडण झालंय। तर कल्याणमधल्या एका हाय प्रोफाईल सोसायटीत अमराठी कुटुंबात किरकोळ भांडण सुरू होतं आणि हे भांडण शेजारचा मराठी व्यक्ती मिटवण्यासाठी गेला आणि त्यावेळी अमराठी महिलेनं तुम्ही मराठी लोक भिकारडे आहात, चिकन मटण खाऊन घाण करणारे आहात अशी शेरेबाजी केल्यानं हा वाद सुरू झाला आणि यानंतर मराठी कुटुंबातल्या घरात घुसून लोखंडी रॉडनं मारहाण देखील करण्यात आली। यात शुक्ला नावाच्या एका व्यक्तीनं केलेल्या वारामुळे एका तरुणाला डोक्यावर 10 टाके पडलेत। आम्ही जेवत असताना बाहेर भांडणाचा आवाज आला। त्यानंतर आम्ही बघितलं तर 402च्या ज्या काकू आहेत, 3च्या काकू, कळवीकट्टे काकू, आणि त्यांचं काहीतरी भांडण चाललं होतं। तर त्यानंतर आम्ही दोघांनाही चूप केलं की कशाला भांडण करताय, संकष्ट आहे वगैरे, आणि तुम्ही भांडण नका करू आणि तुम्ही बंद करा जे काय असेल ते आपसात। त्यानंतर ते कळवीकाठी काकू आतमध्ये घरामध्ये गेले। त्यानंतर परत त्यांनी त्याचे जे मिसेस होते ना, ती जाम बोलत होती। त्यानंतर ती जाताना तुम्ही मराठी लोक घाणेरडे आहेत, सगळे मटण चिकन खाऊन इथं हे टाकता, झोपडपट्टीतनं मराठी आले वगैरे असं चालू झालं। त्यानंतर मग आम्ही तिला विचारलं, बस तुझं तिचं जर भांडण आहे तर तू मराठी लोकांबद्दल काय करू हे नको, तुझं जर काय इश्यू असेल ते तुम्ही आता दोघंजणी बोललाय। त्यानंतर मग ते चालू केलं की तू टाकले आगे। तर मी तिला हे सांगितलं की बस माझ्या आई एक्सपायर झाल्या, त्याबद्दल आम्ही केस काढलेत, तर ते टाकल्याशिवाय तिने बोलवलंच नाही। त्यानंतर परत ती म्हणजे उलटं सुलटं तुम्ही मराठी लोक एकदम ग्रुप करता, सगळेजण ग्रुप करून आमच्यावर अंगावर येता, तुम्हाला आमचं एवढं सगळं इंटेरियर केलेलं 40 लाखाचं बघवत नाही, तुम्ही भिकारडी लोक, तुम्ही असे लोक तसे लोक। त्यानंतर मग तिला आम्ही तिचा नवरा समोर आहे, तो पण तिला सांगतोय की तू चुप बस, असं बोलू नको। त्यानंतर तिने त्याच्या नवऱ्याचं वगैरे काय ऐकलं नाही, तो नवरा पण तो बोलायला लागला, भांडायला लागला, मी 2 मिनटात तुम्हाला सरळ करतो, माझी एवढी पहचान आहे, तुम्ही कुठल्याही पोलीस स्टेशनला जा, असं करा तसं करा। माझ्या काय चीफ मिनिस्टरच्या ऑफिसमधून एक फोन आला की सगळे कसे जाग्यावर येतील, हे एवढंपर्यंत त्यांनी चालू केलं। त्यानंतर परत मग त्याच्या बायको आतने मग शिवे द्यायला लागल्यानंतर त्यांनी त्याला आम्ही सांगितलं तिला पहिले आवर, मग तो तिला आतमध्ये घेऊन गेला। बेल वाजली, पण जनरली कोण आहे बघायला गेलं तर अभि पुढं होता ना, दरवाजा उघडायला। अभिने दरवाजा उघडला, तेवढ्यात त्या शुक्ला समोर आला आणि शुक्ला म्हणला पुढे या। मग दरवाजा ओपन केला, उघडं असतं ना, मग उमरेच्या बाहेर गेलं। त्यानंतर त्याच्या हातात काय तर धारदार शस्त्र होतं, त्यांनी सरळ त्याच्या डोक्यात मारलं अभिच्या। ते हिथं पूर्ण असं, हे पूर्ण त्याचं असं फाटलंय, त्याला आता तिथं 10 टाके पडलेत तिकडं, आणि ते जखम एवढी मोठी आहे की त्याला आता इथं बोलले की तुम्ही कळव्याला शिफ्ट करा आणि त्याचं MRI CT स्कॅन सगळं करा। हां, हे रॉड आहेत, हे असे। हां, ठीक आहे। आणि तुम्ही आता पोलीस कंप्लेंट केलं, तुम्ही इथे आला कंप्लेंट नाही? त्यांनी एक नॉर्मल पेपरवरती नाव लिहून घेतलं फक्त। ते मेमो काय दिलंय का तुम्हाला त्यांनी? मेडिकल मेमो एक सांगितलं आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही ते कागद कुठे आता सध्या? तो कागद तिथं जमा करून घेतला आणि तिथं आम्हाला सांगितलं की तुम्ही तिकडं मेडिकल करून या। तुमचं एक मिनिट, तुमचं इथे काही कंप्लेंट वगैरे काही रजिस्टर केलं आहे का? नाही, कंप्लेंट वगैरे काय रजिस्टर केलं नाही। त्यानंतर आम्हाला सांगितलं की तुम्ही तिकडे जा। त्यानंतर आम्ही मेडिकलला आम्ही दोघं आलो, तर त्यांनी जी गँग आणली होती ना,
ती गँग इथं सगळी बसलेली पाठीमागे लागली. हा, आणि इथं आणि मागं लागली. मग माझी बाईक होती ना, मी बाईकने फास्ट गेलो आणि पहिलं ते पोलीस स्टेशनमध्ये गेलो. त्या सोसायटीमध्ये एक ठिकाणी अखिलेश शुक्ला आणि त्यांच्या शेजारी देशमुख राहतात. धूप उदबत्तीचं जे धूप आहे, धूप लावण्यावरून धूर एकमेकाच्या घरात जाते म्हणून दोघं एकमेकाला शिवीगाळ केले, मारहाण केलेली आहे. मारहाणीमध्ये देशमुख जखमी आहेत. दोघांच्या तक्रारीवरून दोघांचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि तपास आणि चौकशी चालू आहे. सर, देशमुख यांना तुमच्यावरती तुमच्यावरती हल्ला करण्यात आलेला आहे. 10 ते 12 जणांनी बाहेरची लोक. देशमुख यांची तक्रार जी होती त्या तक्रारीप्रमाणे आपण FIR दाखल केलेली आहे आणि त्यांचे अपोजिट जे शुक्ला आहेत यांच्याही तक्रारीवरून FIR दाखल करण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे देशमुख जखमी आहे, डोक्याला मार लागलेला आहे, स्थानिक उपचार करण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात करणार मी अशी गुन्हा दाखल आहे मारामारीचा. आता त्यात सोसायटीचे काही तक्रारी आहेत, त्यांचे पूर्ण तक्रारीवर आपण कारवाई करीत आहोत. सर, शुक्ला आहे, त्याचा भाऊ सरकारी अधिकारी आहे. तो सोसायटीच्या लोकांचं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये ते दादागिरी जास्त प्रमाणामध्ये करतात आणि अंबर दिवा देखील वापरतात. याची आपण चौकशीवर काय केली आहे? शुक्ला जे आहेत त्यांची डिटेल चौकशी आपण करत आहोत. कुठल्या हुद्द्यावर आहेत, कुठं जॉबला आहेत, पण ते सरकारी ड्युटीवर आहेत असं कळलेलं आहे.